फोकस करणं गरजेचं आहे. राजकारण जरा बाजूला ठेवून मुंबईतले फुटपाथ, रस्ते, आपले बस ह्या कशा परत एकदा नीट मार्गावर येऊ शकतील. गेले 4 वर्ष आपण पाहतो एकंदरच गोंधळ होता. आता ठीक आहे, ते बाजूला ठेवून आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो कामाला लागा. पण असो, ते जरी मी दुसऱ्यांना विनंती करत असेल तरी आपल्या पक्षाचे जे लोक आहेत आपण पाहता कामाला लागलेले आहेत. या रस्त्याचं महत्त्वाचं काम आहे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे. आम्ही काम सुरू झालं तेव्हा पण पाहणी केली, आता पण, आणि प्रत्येक महिन्यात जी माझी आधीपासून सवय आहे की पाहणी करायची त्याच्यावर लागलेलं. आदित्य, निधीवरून देखील अनेकदा आमने-सामने विरोधक आणि सत्ताधारी येताना बघायला मिळतात. अनेक विभागांनी कामं करताना निधीचा अडथळा येतो का? एक पाहायला पाहिजे की निधीचं जे आत्ता पण मध्ये एक रिपोर्ट होता प्रेसच्याच माध्यमातून आला निवडणुकीच्या तोंडावर, की गेल्या 4 वर्षात जो निधी वाटप झालेला आहे तो 99% हा सत्ताधारी पक्षालाच वाटप झालेला आहे. कदाचित त्यांचं मानस असं असेल की निवडणुका येणार म्हणून असं सगळं वाटप करावं, पण ते झाल्यानंतर देखील आपण पाहिलं की मुंबई आमच्या बाजूने देखील महत्त्वपूर्ण उभी राहिली. आता मी त्यांना हेच सांगेन, जे मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे लोक त्यांचे सहकारी असतील, की आता निवडणूक झालेले आहेत, जनतेतून जिंकून आलेल्या प्रतिनिधींना तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे, कारण शेवटी ते जनतेलाच इथे त्यांचा आवाज आहे महत्त्वाचा, आणि तो त्या आवाजाला तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे. काल मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर 32 तास गॅसवर होते. मुख्यमंत्र्यांनी MSRTCला पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला सुचवा की यापुढे आता हे पत्र बित्र मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यायला पाहिजेत खरं तर. दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित MSRTC हे कोणाकडे तुम्हाला माहिती आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचं ऐकत नसेल, पण जी काही काल कोंडी झाली किंवा 32 तास लोक थांबले, मी अनेक लोकांचे ट्विट्स पाहत होतो, हाल पाहत होतो, आणि एरवी जे सगळे आपण पाहतो लगेच जे राजकीय लोक म्हणजे मंडळी, मंत्रिमंडळातली जी मंडळी आहे फोटो काढायला पुढे जाते, काल कुठे होती? काल कोणाचं तरी आलं का काही निरोप? तर मुख्य गोष्ट हीच आहे की काल टोल ऑपरेटर जो आहे त्याची पण तेवढीच जबाबदारी आहे की रिफंड तर द्यावाच, पण त्यांनी नुकसान भरपाई पण द्यावी. लोकांचे मीटिंग मिस झाले आहेत, लोकांचे आयुष्यातले महत्त्वाचे क्षण मिस झालेले आहेत, त्याची नुकसान भरपाई कोण करणार ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. 11 तारखेला चौकशी लावली जाते या सगळ्या प्रकरणांमध्ये. तुम्हाला माहिती आहे चौकशी आणि क्लीन चिट हे गेल्या 4 वर्षातलंच प्रथा पडलेली आहे. जबाबदार कोणाला मानायचं? बघा, जबाबदार एखाद्या ॲक्सिडेंटला कोणीही मानू शकत नाही, पण हे जरी असलं तरी ही पण सत्य परिस्थिती आहे की जे काही मॅनेजमेंट त्यांच्याकडून झालं पाहिजे होतं, दुसरी लेन उघडायला पाहिजे होती, किंवा लगेच लोकांपर्यंत पोहोचणं असेल, पाण्याचं वाटप असेल, खाद्यपदार्थाचं वाटप असेल, किंवा मोबाईल टॉयलेट्स दुसरीकडे लावणार, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणं, ह्या सगळ्या गोष्टी तर होऊ शकत होत्या ना. हेलिकॉप्टर जे घराघरा हे मंत्री वापरतात प्रचारासाठी, त्याच्यातून थोडी मदत पोहोचू शकत होते. त्याचे 2 महत्त्वाचे मुद्दे. एकतर निवडणूक होते 11 तारखेला, महापौर उपमहापौर, बिनविरोध निवडणूक होईल की आपण उमेदवार देणार आहात? त्याच्या लवकरच तुम्हाला समजेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये निवडणुकांच्या पूर्वीपर्यंत रस्ते सगळे खोदलेले नव्हते, पण निवडणुका झाल्या आणि सगळीकडे खोदलेले खोदकाम सुरू आहेत. एक महत्त्वाचं आहे की हे सगळं काम होत असताना तुम्ही पाहताय AQI जवळपास तुम्हाला सगळ्यांना माझ्यासारखा सर्दी खोकला असेल, AQI भयानक झालेलं आहे. कुठेतरी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हा प्रकार जो आहे तो आता आणला पाहिजे. तर निवडणुका होऊन गेल्या, 4 वर्ष आहे ना काम करायला. नाही, अशी चर्चा झाली की आपण पण उपमहापौर आणि महापौर पदाचा उमेदवार देणार आहात. कोणामध्ये चर्चा झाली? अशा बातम्या येत आहेत. मी त्याच्यावर आता काही बोलणार नाही. शिवसेना मैदानात उतरणार का निवडणुकीत? आता मग कुठे होता मी? चलो आता पहिले एजन्सी विचारणार, परत गाडी देतो. जी निवडणूक आहे ती सोपी नसेल या सगळ्यांसाठी. थांबा, त्याच्यावर एवढं लवकर कुठे बोलायचं? चंद्रपूर महापालिकेच्या बद्दल काय? कारण भाजपसोबत आपला पक्ष जाणार अशी मध्ये चर्चा होती. ह्या निवडणुकांवर मी बोलत नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं निवडणुकीच्या नंतरचं काम आता मी सुरू केलेलं आहे. कॉन्क्रीट मिक्सर प्लांट आहे तिथे मुंबईमध्ये, त्यामध्ये जी राख वापरली जाते त्याने AQI वाढतोय अशी पण माहिती समोर. AQI नुसतं त्याच्यामुळे नाही, AQI वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढतो. एक तर सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर आपण जे पाहतो ते आहे. दुसरं आपण पाहतोय ट्रॅफिकच्या पण जी आपण एक साधारणपणे ट्रॅफिकमध्ये मोठी वाढ पाहिलेली आहे ते आपण पाहतो आहे. एनर्जीचा एक मोठा सोर्स आहे, पण त्याच्यात मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनमध्ये आम्ही सगळं ते लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई काय करायची हे देखील लिहिलेलं आहे, पण 4 वर्षात त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आहे. आदित्य जी, कल हमने जिस तरह से देखा पुणे एक्सप्रेस हाईवे पे बहुत बड़ा लंबा जाम लगा हुआ, और देखा जाए तो अभी पासिंग द बक्स शुरू हो गया है, ब्लेम गेम शुरू हो गया है. किस तरह से देख रहे हैं, और कहीं ना कहीं वी डोंट हैव एनी अल्टरनेटिव? मुझे लगता है इसमें ब्लेम गेम के सिवाय क्या कर सकते थे और क्या करना चाहिए इस पे फोकस होना चाहिए. सबसे बड़ी बात यही है कि कोई 30 घंटा उधर अटक सकता है, यही हैरानी की बात है. कैसे कोई रिलीफ ऑपरेशन जल्दी शुरू नहीं हुआ? रॉन्ग साइड से जो हम देखते हैं बहुत सारे मंत्रीगण जाते हैं तो रॉन्ग साइड से हेल्प क्यों नहीं आ पाई? बहुत सारे मंत्रिमंडल के लोग हेलीकॉप्टर से घूम रहे हैं प्रचार करते वक्त, तो हेलीकॉप्टर से कोई मदद क्यों नहीं आई? तो ये काफ़ी सारी बातें हैं. दूसरी बात यही है कि अगर कोई ऐसे केमिकल एक्सीडेंट की घटना घटे मुंबई में या महाराष्ट्र में, तो क्या हमारे पास हैजमैट व्हीकल्स हैं जो हजारस मटेरियल्स के लिए टैकल करने के लिए जो व्हीकल्स है या सिस्टम है, क्या वो है? कल तो दिखी नहीं. तो फिर इस पर कोई बात करेगा क्या? क्योंकि अभी चुनाव तो होके गए,
चलो चुनाव होके गया, अभी काम की बात करो, मुद्दे की बात करो. आदित्य जी, एक थोड़ा इंटरनेशनली बात करें. निधी वाटपावरून आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केलेत. काल झालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीवरून सुद्धा आदित्य ठाकरे यांनी सरकारला सवाल केलेत. वरळीमधल्या रस्ते कामाची पाहणी आज आदित्य ठाकरे यांनी केली आणि त्यावेळेस त्यांनी हे सवाल केले.